नागपूरमधील बाजारगाव येथील सोलार ग्रुपच्या इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेडच्या युनिटमध्ये झालेल्या स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू झाला। प्लांटमध्ये काम सुरू असताना संजय गुलाबराव आडे हा तेथील रिकामे खोके ठेवायला निघाला होता। काही अंतरावर जात नाही तोच त्याला स्फोटचा आवाज आला। त्याने लगेच मागे वळून पाहिले असता काही अंतरावर असलेली पॅकेजिंग इमारत जमीनदोस्त झाली होती। हे दृश्य पाहून त्याला काहीही सुचत नव्हते। तो कसाबसा ऑफिसकडे गेला। तो पूर्ण वेळ घाबरलेल्या अवस्थेत बसून होता। दैव बलत्वर होते म्हणून जीव वाचला या एका कारणाने मी सुखरूप आहे, अशी भावना संजय आडे यांनी व्यक्त केली। बाजारगाव येथील सोलार ग्रुपच्या इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेडच्या युनिटमध्ये झालेल्या स्फोटात ज्या 9 कामगारांचा मृत्यू झाला त्यातील एक आरती सहारे ठरली। ती अभ्यासात हुशार होती, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे ती इयत्ता 12वीच्या पुढे ती शिक्षण घेऊ शकली नाही। 12वी उत्तीर्ण होताच ती गावापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोलार ग्रुपच्या कंपनीमध्ये कामगार म्हणून रुजू लागली। तिचे वडील नीलकंठराव हे पूर्वी शेळ्या चारायला नेण्याचे काम करायचे। त्यांचा दिवसाकाठी 100 रुपये रोजी मिळायचे। काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा अटॅक आला, त्यामुळे ते कुठलेही काम करू शकत नाही।